जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी
गत दीन गत दिन गत दिन शरणागत दीन 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 झरणा चरणी रत चरणी रत करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी करुणा दृष्टी निहारी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे ये रे ये रे ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरी ये रे औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी ये रे औदुंबरी ये रे औदुंबरी ये रे औदुंबरी औदुंबरी ये रे औदुंबरी ये रे औदुंबरी ये रे औदुंबरी
रे औदुंबरी 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 रे औदुंबरी 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 बसणाऱ्या 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 ये रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या कृष्णागिरीच्या काषायांबर घेणाऱ्या काषायांबर घेणाऱ्या काषायांबर घेणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या भस्म धुलन ये रे भस्म धुलन ये रे भस्म झुलन करणाऱ्या ये रे भस्म झुलन करणाऱ्या ये रे भस्म झुलन करणाऱ्या भस्म झुलन करणाऱ्या भस्म झुलन करणाऱ्या करणाऱ्या ये रे 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 ये रे भस्म झुलन करणाऱ्या करणाऱ्या ये रे दंड कमंडलू घेणाऱ्या दंड
रे ये रे स्वभक्त भक्ताधीप्सित करणार्या रे भक्ताधीप्सित करणार्या रे कृष्णा तिरीच्या बसणार्या स्मरता ये रे स्मरता 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 स्मरता
रे वासुदेवाच्या कैवाऱ्या रे वासुदेवाच्या कैवाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणा रे अंबरी बसणाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या रे कृष्णागिरीच्या बसणाऱ्या कृष्णागिरीच्या बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री सीतापते राम राधापते कृष्ण गौरी पते शंभो लक्ष्मी पते नारायण पार्वती पते हर हर महादेव परम सद्गुरु श्री माधवनाथ स्वामी महाराज की जय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय सकल देवांचे दैवत सकल देवांचे दैवत सकल देवांचे दैवत दैवत सकल देवांचे दैवत देवांचे दैवत सकल देवांचे दैवत सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला सद्गुरुनाथ एकला सकल देवांचे दैवत
देवांचे दैवत सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ 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 नाथ सद्गुरुनाथ एकला सकल देवांचे देवांचे दैवत देवांचे दैव देवांचे दैव राम केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ गुरु तारक वसिष्ठ गुरु तारक वसिष्ठ गुरु तारक सकल देवांचे दैव संदीपन कृष्ण गुरु संदीपन परब्रह्म परब्रह्म दाविले परब्रह्म दाविले 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 सकल देवांचे सकल देवा वरिष्ठ सकल देवांचे दैवत देवांचे दैवत देवांचे दैवत नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुका गुरूंच्या कृपेनं तुम्ही जेवायला रोज एक पदार्थ करता शेवयाची खीर श्रीखंड
तसं कीर्तनकारांनी सुद्धा 7 दिवस कीर्तन आहे तर रोज एकच राग वापरायचा नाही, अशी आमच्या गुरु महाराजांची पद्धत. मुकुटमणी संतांचा त्यांचा आज तुकाराम बीज सोहळा म्हणून अभंग त्यांचा. गुरूंच्या शिवाय परमेश्वराचं ज्ञान होत नाही, पान हलत नाही. आणि जे आज आकाशाएवढे होण्याचं कारण सांगतात गुरु कृपा, म्हणून सद्गुरूंचं महात्म्य वर्णन करणारा तुकोबांचा अभंग. आणि गुरु परंपरेप्रमाणे कीर्तनामध्ये संगीत आहे, अधिकृत तबला, हार्मोनियम, तानपुरा. त्यामुळे नमनामध्ये जरा घडाभर जास्त वाटला असेल, पण गायचं तर परमेश्वराकरता गायचं बरं का. ज्यांना सात्विकता वाढेल, नाहीतर गाता येतं म्हटल्यानंतर धनद्रव्य मिळण्याकरता बरीच स्टेज यायचं. अर्थात ते गाणं ज्याला आवडतं त्यानं ऐकावं, गावं. पण कीर्तनात गाणं किती असावं हा सुद्धा एक मोठा कीर्तनानंतरचा एक प्रश्न असतो ना. म्हणजे पान वगैरे खाण्याच्या वेळी धन्य ते गायनी कळा समर्थांचा समास आहे. ज्ञानेश्वर महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद थोरले स्वामी महाराज, त्यांची पदं असली की तिथं रागाचं नाव असतं. 10 शब्दांनी जो विद्वत्ता केल्यानंतर कळत नाही भाव एका स्वरात कळतो. म्हणजे स्वरात स्वर लावला तर शिकायचं गुरुकडे काहीच नाही आणि गायल्यानंतर म्हणायचं वेडे वाकुडे गाईन, हे असा आजागळपणा तुकाराम महाराजांचा स्पष्ट आहे. तुकाराम महाराज त्यामुळे आपला स्वर, ताल, शब्द सगळं स्वच्छपैकी गुरु महाराजांच्या कृपेनं देवाला असणं. मा फलेषु कदाचन, आपण काम करत राहायचो. सांगण्याचं कारण वडिलांनीच अभिषेकी बुवांचा एक राग शिकवला, तो मांडण्याचा या अभंगातून प्रयत्न केला. भक्तवत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, परम प्रेम स्वरूप अखिलेश्वर्य तेजो राशी पतितोद्धारक दीन दयाळ, संतांचे संत, गुरूंचे गुरु, देवांचे देव, योग्यांचे योगी, भगवान अत्रि अनसूयात्मज दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या पादुकांच्या रूपात वाडीमध्ये कृष्णातटी औदुंबरा तळवटी आहे, त्या मनोहर पादुकांच्या ठिकाणी नमस्कार करून, तेच महातेज सद्गुरु माधवनाथ महाराजांच्या स्वरूपात आहे, इथल्या सर्व देवतांना नमस्कार करून, परमेश्वर स्वरूप आपण सर्व भक्त, आमचे साथीदार आणि इथल्या गुरुतत्वानं स्पर्श झालेल्या कणाकणातल्या चैतन्य रूपाला नमस्कार करून, देव, गुरु आणि संतच आपल्याकडून श्रवणम कीर्तनम या भक्ती मार्गानं सेवा करून घेत आहेत. सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला, कळस चढवण्याचं काम वैष्णव संप्रदायामध्ये तुकोबारा यांच्याकडे आहे. प्रत्येकाचं जीवन गुरु कृपेनं धन्य होतं, ठाम होतं. गुरूंच्या कृपेनं एकच होतं की कर्मामध्ये आत्मविश्वास येतो, चाचपडल्यासारखं होत नाही. अंधारात आपल्याला आपल्याच घरात ठेचकळायला होतं का नाही? लाईट गेले की पहिल्यांदा घरचा माणूस सांगतो सगळ्यांना, हा सगळे आहे तिथं बसा, जागचे कोणी हलू नका, बॅटरी घेऊन येतो. अर्धा तास बॅटरी सापडत नाही तो भाग वेगळा. घर माझं, बॅटरी माझी, पण प्रत्येक वेळी जागा बदललेली असते ना. असं आहे की उजेडामध्ये आम्हाला काही
बघावं लागत नाही. लक्ष नसलं तरी आपण बरोबर पायऱ्या चढतो उतरतो, या खोलीत जातो त्या खोलीत जातो. कारण एका कोपऱ्यात इकडे व्यवहार सुरू असले तरी जाणीव आहे की सूर्योदय ते सूर्यास्त, उजेड आहे. त्यामुळे हातामध्ये फोन असतो, मोबाईल, तरी पण आपलं काम सुरू असतं का नाही. पायऱ्या चढताना असं काय आपण बघतो का, हा आता पाऊल उचलायचं आणि 6 इंच उचलायचं मग ठेवायचं, मग डावं पाऊल 6 इंच उचलायचं, असं काही करत बसत नाही. इंद्रियांना वळण पडलेलं असतं रोजच्या क्रियेला. त्यामुळे डोळे झाकून जरी गेलं नाही, सध्याच्या काळात दृष्टांत म्हणजे आमच्यासाठी सुद्धा आहे, हातात मोबाईल असतो. त्यामुळे सगळ्यामध्ये एकाग्रता तिकडं असते. तरी रस्ता क्रॉस करतो, भाजी करून होते, हातामध्ये ठरलं तर मग बघत असतो, पण स्वयंपाक होतो का नाही इकडं. इंद्रियांना आपोआप कळत असतं. सगळ्या घरामध्ये दुपारी जेवायला बसल्यानंतर ज्या आया आहेत ना, माता, त्यांचा हाच एक वाक्य असतं बरं का, आता जेवताना तरी तो मोबाईल ठेवा का दगड घालू त्यावर, असं माझी आई सुद्धा म्हणते. इंद्रियामध्ये दशे इंद्रियांचा मेळा, पण अविभाज्य घटक आहे सध्या आपला मोबाईल. मी बोलताना माझाही इथं जवळच आहे. विषय एवढ्या करता की आमची एकाग्रता, भान हरपणं या अवस्था आम्ही अनुभवत नाही अशा नाही, त्या अध्यात्म म्हणून ऐकताना मान्य करत नाही. देहानं लक्ष दिलं नाही, डोळ्यानं पाहिलं नाही, दुसऱ्याच कामामध्ये हात गुंतले तरी आपल्या पण क्रिया सुरू असतात का नाही. दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. संध्याकाळी ऑफिस सुटलं आणि हा घरी यायला गेला. बेल वाजवली, दार उघडलं आणि आत जाऊन बसला. त्याला वाटलं आपलंच घर आहे, पण त्यानं दुसऱ्याच घराची बेल वाजवली आणि जाऊन कोचवर बसला. कळलंच नाही दुसऱ्याच घर आहे, कारण त्याचं फेसबुक चालू होतं. पण चालताना पडला नाही, दार उघडून आत बरोबर गेला. आता ते घरात ज्याने दार उघडलं ना, ती त्या घरातली स्त्री होती. तिनं सुद्धा तो बसल्यानंतरात ब्रुकबॉर्न रेड लेबल चहा केला, ब्रिटानिया मारीची बिस्किट आणली. तिला वाटलं आपलेच हे आलेत म्हणून तिला दिलं, कारण तिचं तिकडं ते 7व्या मुलगीची 7वी मुलगी बघत होती. तिलाही कळलं नाही, इन्व्हॉल्व. ही अवस्था कळत नाही असं नाही का, ही फक्त संत तुकाराम महाराज व्यवहारातली पांडुरंगाकडे आणतात. आमचंही मन, बुद्धी, काया, वाचा सगळं आहे, कार्यरत आहे, फक्त आमचा विषय नारायण नाहीये. तिलाही कळलं नाही. बरं, या घराचा जो खरा मालक होता तो ऑफिस सुटल्यानंतर आला. विनोद तर आताच आहे. त्यानं आपलाच दरवाजा उघडून आत बघितला आणि तो दुसरा बसलेला, ओ म्हणाला, सॉरी एक्सक्यूज मी, दुसऱ्याच घरात शिरलो असं म्हणून स्वतःच बाहेर पडला, कारण त्याचं व्हॉट्सअप सुरू होतं. आमची आत्ता सध्या अशी परिस्थिती होते, मनाचा अभ्यास संतांनी फार केलाय हो. आणि इंद्रियांना उपदेश कोणाचाच नाही, मनाला. आणि या मनाला रिकाम, नंतर स्वच्छ, सुशोभित, शुचिरभूत, भगवंताचं अधिष्ठान ठेवण्यायोग्य करण्याचं काम जे करतात त्यांना सद्गुरू म्हणतात. तो अंधार घालवला की आपोआप चाचपडणं बंद होतं. म्हणून गुरु महाराजांचं भगवान शंकरांनी वर्णन केलं, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंच्या बद्दल पहिलं आदिनाथ भगवान शिवांनी पहिल्या दिवशी सुरुवात केली, गुरु विना ब्रह्म नान्यत. हा धागा शिवांचा बघितल्यानंतर कोणी आपलं मत मांडेल असं आहे का हो कोणी. भगवान शंकरांनी सांगितलंय की गुरु विना ब्रह्म नान्यत, गुरूंच्या शिवाय परमात्म तत्व कळत नाही. याला कोण प्रतिस्पर्धी येईल का हो. कोणाची ताकद नाहीये. म्हणून त्याच आधारावरती सगळ्या सत्पुरुषांनी, संतांनी
नाथांनी सद्गुरुविण ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण हे उपनिषदर्थी प्रमाण परम निर्वाण सांग. आचार्य आदि शंकराचार्यांनी दुर्लभं त्रयमेवै तद्देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. या तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यात अशा सत्पुरुष सद्गुरु महापुरुषांचा संग मिळणं की ज्यांच्यामुळे परमात्मा सोपा होईल. तुकाराम महाराजांनी गुरूंचं महात्म्य वर्णन करताना एका अभंगात धरावे ते पाय आधी आधी, कारण अदृश्य निर्गुण निराकार योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा ध्यानानं मिळवावा का नामानं मिळवावा, कर्म केलं तरी फळ मिळत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ही आमची अवस्था आहे. नेमकं जे परमात्मा मिळवण्याकरिता पाहिजे तो आमचं काय चुकतं, काय अवगुण आहे. समर्थ म्हणतात अचूक यत्न करवेना, घडे कर्म ते सजेना. आमुचा अवगुण कळेना, काही केल्या जय जय रघुवीर समर्थ. अचूक यत्न करवेना, जो ध्रुवाला जमला. घडे कर्म ते सजेना, कर्म घडतंय. गणपती उत्सव होतो, घटस्थापना होते, शिवरात्र होतो, उपवास होतो, पारायण होतं, कीर्तन करतो, भजन करतो, ऐकतो, पण कर्म घडलं तरी सजेना. नामदेवराय कीर्तन करायला लागले की पांडुरंग नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे बाणाचे पांडुरंग, पुढे बाणाचे पांडुरंग. जनाबाई सांगतात कुणीतरी कीर्तन बुवा आजपर्यंत किती झाली विचारतो, आकडा सांगू. पण हे घडे कर्म ते सजेना. नामदेवांच्या सारखा पांडुरंग तुमच्या कीर्तनात नाचलाय का? आमचं उत्तर नाहीच येणार ना. म्हणजे अजून काहीतरी देवाला पाहिजे असं कीर्तनात मिळत नाहीये, काहीतरी कमी आहे. नव्या भेटीत नवीन आख्यान मिळेल, नवीन राग मिळेल, बुवानं नवीन तराणा बसवलाय मिळेल, पण पांडुरंग जोपर्यंत कीर्तनात नाचत नाही तोपर्यंत माझ्या कीर्तनात काहीतरी कमी आहे. उत्तर बरोबर येत नाही म्हटल्यावर गणितातल्या पायऱ्या चुकतायत नक्की. आमुचा अवगुण कळेना. मग काय नेमकं देवाला अर्पण करण्याकरता साधनं भरपूर आहेत, कर्म घडतंय, पण कर्मातलं वर्म कळवण्याकरिता गुरुविना अनुभव कैसा कळे. ज्ञानेश्वर महाराज म्हणून कळस चढवणाऱ्या तुकाराम महाराजांनी या अभंगात गुरूंचं वर्णन करताना सुद्धा कळस चढवला. सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ ऐकला. काय वर्णन करायचं राहिलं? जे रामकृष्ण मिळवायचे, वैकुंठ प्राप्ती करायचे, परमात्म्याची प्राप्ती म्हणजे विष्णूवर एक परमम पदम, सगळ्यांचं अधिष्ठान ध्येय. अशा परमात्म्याला जर काही श्रेष्ठ असेल तर ते सद्गुरु सेवा. सकल देवांचे दैवत, देवांना जे दैवत स्थानी ते म्हणजे गुरु महाराज. भगवान शंकर म्हणाले 3-3 वेळेला उपासना करत बसू नका. ब्रह्मदेवांची एकदा, विष्णूंची एकदा, आमची एकदा, एकदा वैकुंठात, एकदा कैलासावरती. एका ठिकाणी जा, नाथ रोड, तुकोगंज, आणि सद्गुरु माधवनाथ महाराजांच्या समाधी पुढे डोकं टेका. त्या ठिकाणी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वर असं शंकर सांगतात. म्हणून देवांनाही जे परमोच्च आहे, देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला, याला म्हणतात कळस. मग साहित्य म्हटलं तुकोबांच्या अभंगांना त्यातलाही कळस आहे. भावनेच्या बाबतीत भावनांचं टोक म्हटलं कोमल संवेदना, तर तेही टोक आहे. देवांचे दैवत गुरु महाराज. आता तत्व ठेवायचं आहे का नाही? पण 2 दृष्टांत ठेवले. जे ज्ञानोबांनी राम आणि कृष्ण हे नाम दिलं मंत्रामध्ये, रामकृष्ण हरी, ते राम आणि कृष्ण माहिती नाही तसा सापडेल का हो कोणी?
राम आणि कृष्ण माहिती नाहीत असा जगामध्ये सापडायचा नाही. सापडला तर इंडियात सापडेल. इंडिया म्हणजे नवीन आहे बरं का, इंडिया INDIA, तिथं सापडते. कारण या भारताचं अन्न खाऊन मस्ती आलेले फार लोक आहेत बरं का. मी याच वेळी माईकच्या पुढे येतो आणि जरा जोरात बोलतो, कारण फार सहन केलं आजपर्यंत रामांची चेष्टा, शंकरांची चेष्टा, ग्रंथांची टवाळी. आम्ही काय केलंय? हिंदुस्थानानं, हिंदू धर्मानं काय केलंय? कोणाला त्रास दिलाय? हिस्ट्रीचं पुस्तक उघडा, कुठल्या देशाच्या इतिहासात असं आहे का हिंदुस्थानातले लोक आले, सगळी फोडाफोडी केली, स्त्रियांना अपवित्र केलं, लहान मुलांना मारलं आणि मग नकाशा वाढवला, असं एक तरी पान दाखवा. पण आम्हाला मात्र 5वी पासून इतिहास शिकवला प्रामाणिकपणानं. पोर्तुगीज आले, डच आले, मुघल आले, आणि कुणी कुणी किती वर्ष राज्य केलं, अत्याचार कसे केले याच्यावरती निबंध लिहायला सांगतात इतिहासात. याच्यापेक्षा दळभद्रीपणा कुठला नाही शिक्षणामध्ये. माझ्यावरतीच गाढवाचे नांगर फिरवले, त्यांचे धडे कसले देता इतिहासाला? द्यायचे तर छत्रपतींचे द्या. अफजल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला. संभाजी महाराजांचे द्या की धर्माच्या करिता पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत तुकडे करून घेतले, तरी गोल टोपी घातली नाही, गळ्यात क्रॉस घातला नाही, चायनीज फूड खाल्लं नाही. याला म्हणतात धर्म. तो आमच्यासारख्या पिढीतल्यांना शिक्षणातून पाजला तरच कळणार. जाहिराती सुद्धा आमच्या धर्माविरुद्ध. ती पियर्सची जाहिरात आहे बघा, अकबरचा बाप कोण, साबणाची जाहिरात आहे. मग मुसलमानांच्या कुळाची चर्चा कशाला पाहिजे? हे बिंबवणे म्हणतात प्रभावी माध्यम. सांगण्याचं कारण, तुकाराम महाराजांचा अभंग गाणं, कीर्तन करणं, ऐकणं, अध्यात्मात असणं म्हणजे राष्ट्राशी काही संबंध नाही असं नाही बरं का. ज्यावेळी खानांच्या सारखे राक्षस यायचे, गावावरती धाड टाकायचे, त्या काळामध्ये छत्रपती ज्यांच्या कीर्तनाला जायचे ते तुकाराम महाराज. ज्यावेळी रामकृष्ण हरी म्हणायची बंदी होती, त्या काळामध्ये तुकाराम महाराज जय जय रामकृष्ण हरी म्हणायचे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये वैकुंठ नायक पांडुरंगाकरिता अभंग असला तरी तो समाजातल्या प्रत्येकाच्या काळजात घुसायचा. शेतकऱ्याला वाटायचंय मलाच उपदेश करतायत, विद्यार्थ्याला वाटायचा हा माझ्याकरताच अभंग आहे. आली या संसारा उठा वेग करा, वेदांचा तू अर्था मासीच ठावे म्हणणारे, हा वेदांचाच अनुवाद आहे की नाही. आली आली या संसारा उठा वेग करा, उत्तिष्ठत. माईकनं सुद्धा मानावर घेतलं. उठा म्हटल्यानंतर त्याने आवाज केला. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, आली या संसारा उठा. स्वामी विवेकानंद काय सांगतात? उठा, जागे व्हा आणि आपल्या ध्येयापर्यंत जाईपर्यंत थांबू नका. हा 10वीच्या विद्यार्थ्यालाही उपदेश आहे. उठा. धर्माची ग्लानी आल्यानंतर भगवंतांनी सुद्धा सांगितलं उठा. अर्जुनानं धनुष्यबाण खाली टाकलं, भगवान म्हणाले उठा. एकदा वडिलांनी धर्माच्या प्रेमानं पराक्रमानं मिळवलेलं धनुष्यबाण मुलानं खाली टाकायचं नसतं. एकदा खाली ठेवलंस तर परत मिळत नाही. महाराष्ट्रात बघून शिक. परत मिळालं का धनुष्यबाण? वडिलांनी एवढ्या पराक्रमानं मिळवलेलं, धर्मावर प्रेम करून सोडलं. तो असं समजू नको ते अनाथ आहे. एक नाथ येतो आणि ते धनुष्यबाण घेऊन जातो. बातम्या बघताय ना. उठा म्हणणारी तुकाराम महाराज आहे तो. अशा तुकाराम महाराजांनी अविरत पांडुरंगाचं नामस्मरण केलं. गुरूंनी दिलेलं साधनच मुरवलं.
पण तुकाराम बीज येईपर्यंत महाराजांनी काय कार्य करून ठेवले. आज गावागावामध्ये तुका म्हणे म्हटल्यानंतर लिहायला वाचायला न येणारा माणूस सुद्धा जीवन व्यवस्थित जगतो. शासनानं मध्ये जाहिराती केल्या 60 वर्ष अडाणी आई घर वाया जाई. वा, किती चुकीचं आहे हो. फक्त अक्षरी लिहिता वाचता आली नाहीत म्हणजे आमची आई अडाणी ठरली. 50-50 माणसांचं कुटुंब सांभाळणारी आई अडाणी का आता शिक्षण झाल्यानंतर वृद्धाश्रमात टाकणारे सुशिक्षित. अडाणी बाप घरादाराला शाप. केवढा अपमान आहे माता पित्यांचा. पांडुरंग पंढरपुरात येऊन तरी देईल का हो असलं जर शिकवायला लागले तर. अडाणी बाप म्हणजे तुमच्यासारखी ABCD आली नाही तर तो बाप अडाणी ठरला. स्वतः काही खाल्लं नाही पण मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून पाण्यात पोळी भाकरी बुडवून खाणारी माणसं स्वतः शिकले नाहीत, शेती केली, पारंपरिकता सांभाळली, याचा अर्थ बाप अडाणी नाही झाला. उलट पूर्वीचे संध्याकाळी दिवे लावायचे. सध्याही दिवे लावतात, फक्त बाहेर लावतात, घरात नाही संध्याकाळी. आणि एवढे मोठे दिवे नाही, त्यांना संध्याकाळी डीम लाईट लागतात. पण ज्यांच्या घरी संध्याकाळी दिवा लागायचा आणि सगळे एकत्र बसायचे, श्रीराम जय राम जय जय राम या नामानं सगळं घर एक राहायचं, तुटत नव्हतं. सांगण्याचं कारण परमार्थ असो, प्रपंच असो, व्यवहार असो, ब्रह्मचर्याश्रम असो, शिक्षण असो, कला विद्या असो, योद्धा असो, सगळ्यांना जागवणारे अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला सहज अमृतासारखे पाजले. त्यातलं महत्वाचं तत्व सांगताना राम आणि कृष्ण माहिती नाही तसा सापडायचा नाही. इथून मी बराच वेळ फिरलो बरं का. म्हणून रामांचाच दृष्टांत आणि कृष्णांचा ठेवला की गुरु महाराज मोठे का, तुम्हाला रामांची प्राप्ती करायची त्याकरता गुरुच पाहिजे. सद्गुरु विण ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण. पण ते राम काय म्हणतात बघा. रामांना विचारलं, पण तुकाराम महाराजांनी पहिलं चरण राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ गुरु तारक गुरु शिष्याची जोडी. वालीच्या वधानंतर त्याचं मस्तक मांडीवरती घेऊन ती त्याची पत्नी तारा रडते. सगळे जमलेत वानर. वालीचा मृत्यू झाल्यामुळं सगळ्यांनाच डोळ्यात पाणी आहे. आपलाच आहे पण थोडाच चुकलेला होता. त्याची पत्नी तारा मांडीवर मस्तक घेऊन रडते आणि अचानक कुणीतरी कुजबुजलं, बाजूला झाले, वाट करून दिली आणि भगवान प्रभू रामचंद्र आले. ज्यांनी शासन केले तेच आले. ते आल्यानंतर सगळे बाजूला झाले आणि भगवान प्रभू रामचंद्रांचे कमळाच्या पाकळीतल्या परागासारखे शब्द. रामांनी त्या तारेकडे बघितले आणि हे शुभे तारे, वेगावर का रडतेस, का रडतेस, हे रामांनी विचारल्यामुळे आणखीनच रडायला लागली. आणखीनच रडायला लागली. का रडतेस? ते म्हणले, बघताय माझ्या पतीचं प्राणोत्क्रमण झालंय. पती करता रडते. पती करता रडते म्हणजे पती करता रडते. नाही, तुझ्या दृष्टीनं तो पती असला तरी ईश्वरी घटनेमध्ये त्याला जन्म जरा मृत्यू जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते वेद वर्णन करतात. त्या तत्वाने तुझा जरी आत्ता पती या नात्यानं संयोग पण वियोग झालाय, तो तू टाळू शकले नाहीस आणि तोही टाळू शकला नाही. त्यामुळे पती म्हटल्यानंतर देहाला पती म्हणतेस का सोडून गेलेल्या प्राणाला पती म्हणतेस? पतीच्या देहाकरता रडतेस का जीवाकरता? ती म्हणाली देहाकरता रडते. रामांनी बाण सोडल्यासारखं उत्तर दिलं आणि शांत झाले. डोळ्यातलं पाणी थांबलं. ज्ञानानं वेग थांबतो सुख दुःखाचा. ती म्हणाली देहाकरता रडायचं का, काय मग तुझ्या मांडीवरतीच आहे.
पतीच्या देहाकरता रडते, मग मांडीवर आहे. डोळ्यातलं पाणीच थांबलं, वेग थांबला. नाही नाही म्हणाले, जीवा करता रडते. जीवा करता रडणारी तू कोण? तो कोणाचा पती नाही, कोणाचा मुलगा नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. प्रारब्धानं पूर्वकर्मानं त्याला देह भोगण्याकरता दिलाय. मनात वाचिले पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. भोगण्याकरता शरीर आहे म्हणून त्याला टोचलं भाजलं अमुक तमुक वेदना होतात, कळतं. पाप आणि त्याची जर फळं नसती तर काय कापलं तरी काही झालं नसतं. वेदनाच नसत्या, संवेदनाच नसत्या. असा संवाद सुरू आणि मारुतीराय बघतायत. वा, कानात हळूच म्हणाले मारुतीराय, अहो तुम्हाला बाण चालवताना बघितलंय, राक्षसांची कुळं मारताना, पण हे ब्रह्मज्ञान कधी अभ्यास केला? महाराज म्हणाले 7 वाजले, सांगायची वेळ संपली. हनुमंता आता बाकी पसारा नाही करत. तुकाराम महाराजांचा दिवस आहे, त्यांनी काय अभंगात लिहिलंय बघ. राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ गुरु तारक. वसिष्ठांच्या पायाजवळ बसले त्रैलोक्यपती भगवान आदिनारायण महाविष्णू पुरुषोत्तमाचा अवतार श्रीराम आणि ब्रह्मज्ञानी झाले. कृष्ण गुरु संदीपन परमब्रह्म दाबियली. आणि तुका म्हणे सद्गुरु सेवा सकल देवा वरिष्ठ. सगळ्या देवांना जर आद्य काय आहे, आराध्य काय आहे, वरिष्ठ काय आहे, पूज्य काय आहे, तर ते म्हणले गुरु महाराज. अशा तुकाराम महाराजांना गुरु कृपेनं पांडुरंग मिळाला, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ते असं झालं की त्यांना पंढरीच्या मूर्तीजवळ गेले आणि ते त्यांनी पाहिल्यानंतर वर्णन केलं. 2च अभंग म्हणतो आणि आपण या सोहळ्याकडे जाऊया. सुंदर ते ध्यान. पंढरपुरात गेले आणि माऊलींनी जो तो हा विठ्ठल बरवा निर्गुण आहे तोच इथं उभा आहे. जो योगी या दुर्लभ आहे तोच पंढरीमध्ये चंद्रभागेच्या तटी वाळवंटात विटेवरती कमरेवर हात ठेवून उभा आहे. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केला आणि वर्णन केलं, योग्यांना जो दुर्लभ आहे हिमालयातला तोच इथं कमरेवर हात ठेवून उभा आहे. म्हणून पंचपदी अशी बांधली आहे, रामकृष्ण हरी तो हा विठ्ठल बरवा. आणि त्यानंतर सगळ्यांना अध्यात्म सोपं व्हावं, देव कुठे शोधायला त्रास होऊ नये. सुंदर ते ध्यान उभे बिटे भरी. सुंदर ते ध्यान उभे बिटे भरी. कर कटे बरी, कर कटे बरी, कर कटी बरी ठेवोनिया. कर कटी बरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. सुंदर ते ध्यान. चाल गोड गळ्यात आपण अभंग ऐकता. भेटी लागी जीवा लागली से आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. मकर कुंडले तळपती श्रवणी. मकर कुंडले
डोळे मिटून थोडं चित्र आणलं की तुकाराम महाराज पंढरपुरात गेले आणि पांडुरंगाच्या मूर्तीकडे बघून, आता किती वेळा अभंग आपण गायला ऐकलाय, पण तुकाराम महाराज पहिल्यांदाच वर्णन करतात पहिल्यावर. मकर कुंडले तळपती श्रवणी, तळपती श्रवणी. मकर कुंडले तळपती श्रवणी, तळपती श्रवणी. कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी. विराजित भेटी लागी सुंदरते, भेटी लागी सुंदरते, सुंदरते. ध्यान उभे बिले सुंदरते, ध्यान उभे बिले कर कटीवरी. हे बोनी कर कटीवरी, हे बोनिया. सुंदरते ध्यान, सुंदरते ध्यान उभे बिटे उभे बिटे. असे तुकाराम महाराज गुरूंचा महिमा का गातात. ते ब्रह्मज्ञान आम्हाला असं मिळालं की भंडारा डोंगरावरती जरी बसले आणि आकाशातल्या ढगांच्या आकाराकडे बघितलं तरी त्यांना मूर्ती नको, आता ध्यान लागायचं. हा अभंग स्पष्ट सगुणाचं वर्णन करणारा, मूर्ती समोरचा. पण गुरु कृपेनं आकाशा एवढा का झालो म्हणतात. निळोबारायांनी लिहिलेला अभंग आहे. सगळ्या संतांनी सगळ्यांचं वर्णन केलं. मी आता तिकडं बघून पुढचं चरित्र करतो. तुकाराम महाराजांचं एवढंच तत्व सांगतो की जी सुंदरते ध्यान मूर्तीत रमणारे, पण डोंगरामध्ये पक्ष्यांच्याकडं, वृक्षांच्याकडं, पानाकडं, माणसाकडं, सज्जनाकडं, दुर्जनाकडं, कोणाकडेही बघितल्यानंतर त्यांना पांडुरंग दिसायचं. म्हणून आकाशात बघितलं आणि जे व्यासांनी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं. उपनिषदकार वर्णन करतात देव कुठून आला. आकाशात वायव्य, आकाशातून वायू, वायव्यात अग्नी, वायूतून अग्नी, अग्नीतून जळ, जळातून पृथ्वी, पृथ्वीतून अन्न औषधी, मग सगळे जीव. या वेदांचा अर्थ, उपनिषदांचा सार्थ अभंगातून तुकोबा गायला लागले. आणि एका अभंगात जणू काय व्यासांचं शांताकारम आणि उपनिषद सगळं वर्णन केलं. आकाशाकडे बघितलं. येई गे विठ्ठले, मूर्ती नाही, जे सुंदरते ध्यान पंढरपुरात म्हणणारे ते निर्गुण आकाशात बघतात आणि त्यांना पांडुरंग दिसतो. ते म्हणाले असं कसं, एवढे आकाशा एवढी कशी झाला. ते म्हणाले सकल देवांचे दैवत सद्गुरुनाथ गुरु कृपेनं. येई गे विठ्ठले, येई गे विठ्ठले, येई गे विठ्ठले. विश्व जीवन कळे सुंदर घन निळे पांडुरंगे. गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं सुंदर घन निळे पांडुरंग. आकाशाकडे बघतायत आणि गुरुकृपेनं आकाशावेळी धन्य झालेले ब्रह्मज्ञानी. येई गे विठ्ठले, विठ्ठले, विठ्ठले. येई गे विठ्ठले. विश्व जीवन कळे सुंदर घन निळे
पांडुरंग. अशा महाराजांचं सगळं चरित्र आपल्याला ठाऊक आहे. अध्यात्मात असे श्रीमंत असलेले पण चूल पेटत नव्हती. पत्नीला अधिकार माहिती पण व्यवहारामध्ये मुलांच्या उपाशी राहण्यानं ती जरा बोलायची. पण ते म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. प्रपंचामध्ये आसक्त नाही येतो. शेणाच्या गोवऱ्यात चिता आम्ही जिवंतपणीच रचलेली आहे असं वैराग्य ज्यांचं. आयुष्यभर त्यांनी रामकृष्ण हरी केलं, दुसऱ्यांना राम दिला. संत हे एक सुभाषित आहे. घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चंदनं चारुगंधं तप्तं तप्तं पुनरपि पुनः कांचनं पीतवर्णं छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवीक्षुखंडं न प्राणांते प्रकृति विकृतिर्जायते ह्युत्तमानं. जसं चंदन, सोनं आणि ऊस हा संपतो. चंदन घासून घासून संपतं पण गंध देतं. सोनं तापून तापून स्वतःला घेतं पण तेजस्वी होतं आणि आमचे अलंकार म्हणून आमची शोभा वाढवतं. ऊस छिन्न विछिन्न होतो पण गोड रस देतो. तसं संत तुकाराम महाराज, माधवनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती सगळे संत ज्ञानोबांच्या सहित तुमच्या आमच्यातच येतात वैकुंठातून. आणि वैकुंठाला परत जाईपर्यंत आम्ही त्यांची परीक्षा घेतो. निंदा स्तुती या सगळ्याला बाजूला सारतात. आमचे सगळे अपराध पोटी घेतात. आणि जाताना सुद्धा आपलं परोपकाराचं कार्य सोडत नाहीत. म्हणून विमान आलं तुकोबांच्या ठिकाणी. रोज सांगायचे आमचं रामकृष्ण हरी या गुरुकृपेने दिलेलं. ज्याने घेतलं ते 14 टाळकरी जमले. काही जण म्हणाले जरा आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत, तिकडे यायला वेळ नाही राम घ्यायला तुमचा. ते प्रपंचातच थांबले. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पण तुकाराम महाराज जाईपर्यंत, आकाशा एवढे होईपर्यंत, अदृश्यात दृश्यातून जाईपर्यंत महाराजांनी आपला गुरुकृपेनं सगळ्यांना ब्रह्मज्ञानाचा आनंद देण्याचा जो काही ध्यास आहे तो सोडला नाही. आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. राम कृष्ण मुखी बोला, राम कृष्ण मुखी बोला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भगवान विष्णूंनी वैकुंठातून विमान पाठवलं. आता इथं बुद्धीनं ते विमानच होतं. कसलं होतं तो आज दिवस नाही, इथं शरण द्यायचं. जसं भगवान विष्णूंनी पुराण कालातून व्यासांनी वर्णन केल्याप्रमाणे विष्णोर्यत परमं पदम, विष्णुपद दिलं. पार्षद आले, मौक्तिकाची माळ, केशर चंदनाची उटी, पीतांबर, शेला, मौक्तिक माळ, राजपदक, कौस्तुभमणी आणि मुकुट रत्नखचित. आणि असे भगवान विष्णूंच्या स्वरूप विष्णूंचे पार्षद तुकाराम महाराजांना मूळ इथून आले वैकुंठातून. वैकुंठातून आले म्हटल्यानंतर वैकुंठात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे का नाही हो? शंका घ्यायला जागाच नाही. पण विष्णू स्वरूपातून आलेलं जे स्वरूप आहे ते पुन्हा त्या तत्वात निघालं. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. तुमच्या आमच्या सारख्या विषयातून जन्माला आलेल्या जीवामध्ये जर तो बसतो आत्मारूपानं, मग तुकोबांच्या सारख्या शुद्ध देहामध्ये बसणार नाही. त्या देहूमध्ये आले आणि देहूचं वैकुंठ झालं. ते गावाचं सुद्धा. आणि तुकाराम महाराजांचा देह नव्हे, देहू आहे. दिलं काय आम्हाला गुरुकृपेने जे मिळाले तेच देतो.
आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. तो राम घ्यावा म्हणजे काय, आम्हाला जो मिळाला तो तुम्ही घ्या म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण वाचे बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुच्या गावा, आमुच्या गावा. सद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय.